रात्री ना आमच्या इथे ब्रह्मकमळाचे दुसरे फूल उमलणार होते, म्हणून आम्ही सगळेजण बाहेरच बसलो होतो फूल उमलताना बघण्यासाठी. आम्हाला खूप उत्सुकता लागली होती कसं उमलतंय ते बघण्यासाठी. सोमवारी रात्री पण एक फूल उमलले होते, त्याची पूजा पण केली होती आणि आज दुसरे फूल उमलणार होते. नंतर हे बघा फूल उमलले आणि आम्हाला खूप छान वाटत होतं. नंतर आम्ही पूजा केली सगळ्यांनी आणि बाहेर पाऊस पण खूपच पडत होता. ब्रह्मकमळ या फुलाचे धार्मिकदृष्ट्या आणि आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. असं म्हणतात पार्वती मातेच्या विनंतीवरून ह्या फुलाची निर्मिती झाली होती. कारण भगवान महादेवांनी गणपती बाप्पांचे शिर जेव्हा धडावेगळे केले होते तेव्हा ते शिर जोडण्यासाठी याच फुलाचा वापर केलेला असं पुराणात सांगितलं जातं. हे फूल फक्त वर्षातून एकदा उमलते. अगोदर माझ्या मुलीने, नंतर आईंनी आणि आजींनी आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि नंतर आरती केली. आणि तुम्हाला हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.